अध्यक्ष म्हणून आपली भूमिका काय आहे? सर्वप्रथम मी सांगेन की सदरचा जो व्हिडिओ होती मला पाहण्यात आला आता की आमच्या एक वकील बांधवाने जे माजी अध्यक्ष होते त्यांनी प्रसारमाध्यमांना तशी माहिती दिली की वकील संघाचा पाठिंबा दिलेला आहे, परंतु वकील संघाने कुठल्याही प्रकारचा पाठिंबा कुणाही उमेदवाराला दिलेला नाही. कारण वकील संघामध्ये जे आमचे बांधव आहेत ते बऱ्याच पक्षामध्ये, सर्वजण वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करतात. त्याच्यामुळे वकील संघाने कुणालाही पाठिंबा दिलेला नाही. आणि तसं जरी समजा कुणा सदस्यांनी किंवा वकील बांधवांनी सांगितलं असेल तर त्यांचं ते वैयक्तिक मत असेल. आणि वकील संघटना ही वकिलांच्या हितासाठी काम करते, त्या राजकीय पक्षाची त्यांचा कुठलाही हितसंबंध येत नाही. त्याच्यामुळं मी एवढंच सांगेन की चाकूर वकील संघाने 2024 मध्ये सार्वत्रिक निवडणुका ज्या होऊ घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये आम्ही कुणालाही पाठिंबा दिलेला नाही. आणि जर समजा कोणी सांगत असेल की वकील संघाने अमुक उमेदवाराला पाठिंबा दिला आहे तर निवड दिशाभूल करण्याचं काम आहे. आणि त्याच्याबद्दल वकील संघ जर कुणाला पाठिंबा देत असेल किंवा पाठपुरावा करत असेल तर त्याच्यामध्ये वकील संघामध्ये बैठक होत असते, बैठकीमध्ये ठराव पास होत असतो आणि ठरावावर सगळ्यांच्या सिग्नेचर घेऊन एकमताने ठराव मंजूर करून तसं पत्रक वकील संघाच्या वतीने काढलं जातं आणि त्यानंतर तो पाठिंबा जाहीर केला जातो. त्याच्यामुळं आम्ही कुठलाही पाठिंबा वकील संघाने दिलेला नाही, तशा प्रकारचा कुठलाही ठराव झालेला नाही. ती दिशाभूल करण्याचं काम जर होत असेल तर त्याला आमचा विरोध आहे. ज्येष्ठ वकील आहे मी ॲडव्होकेट MG जवादे, चाकूर न्यायालयामध्ये मी 2002 पासून वकील व्यवसाय करतोय. आमचा वकील संघ हा एकरूप आहे. परवाला जी काही बातमी व्हायरल झालेली आहे ही मी आजच पाहिलेली आहे की आमच्या चाकूर वकील संघानं कुणालाही समर्थन राजकीय पक्षाला दिलेलं नाही. आणि जर का राजकीय पक्षाला समर्थन द्यायचं असेल तर आमच्याकडे अगोदर सर्व वकील संघाचे जे सदस्य असतात त्यांना आम्ही एकत्रित बोलावून बैठक घेतो आणि सर्वानुमते ठराव घेऊन तो पारित करत असतो. पण असा काही प्रकार झालेला नाही. ज्या कोणी सदस्यांना बोललेला असेल तो त्याचं एक व्यक्तिगत मत असेल. आमच्या वकील संघानं कुणालाही वकील संघाच्या वतीनं राजकीय पक्षाला समर्थन दिलेलं नाही.